सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीचे शीर्षक आहे भूमा तुरीय चैतन्य. भूमा तुरीय चैतन्य. संस्कृत सुभाषित आहे, प्राप्तेन येन नो भूया प्राप्तव्य मवशिष्यते प्राप्तव यत्नमातिष्ठेत कष्टयापि चेष्टया. म्हणजे जे प्राप्त होता अप्राप्त ऐसे अन्य काही न उरे. ऐशा पदप्राप्तीसाठी अपार कष्ट सोसूनही अथक प्रयत्न राघवा तू करी. जे प्राप्त होता अप्राप्त ऐसे अन्य काही न उरे. ऐशा पदप्राप्तीसाठी अपार कष्ट सोसूनही अथक प्रयत्न राघवा तू करी. जे प्राप्त होता अप्राप्त ऐसे अन्य काही ना उरे. ऐशा पदप्राप्तीसाठी अपार कष्ट सोसूनही अथक प्रयत्न राघवा तू करी. हे रामा, जे मिळवल्यानंतर अन्य काही मिळवण्यासारखे उरतच नाही अशा अत्युच्च पदप्राप्तीसाठी म्हणजे ब्रह्मपदप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करून आणि अपार कष्ट सहन करून ते तू मिळव. हे रामा, जे मिळाल्यानंतर अन्य काही मिळवण्यासारखे उरतच नाही अशा अत्युच्च पदप्राप्तीसाठी म्हणजे ब्रह्मपदप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करून आणि अपार कष्ट सहन करूनही ते पद तू मिळव असा उपदेश महर्षी वशिष्ठ प्रभू रामचंद्रांना करीत आहेत. आणि अर्थात तो तुम्हा आम्हा सर्वांनाही आचरण्यायोग्य आहे. ज्यांना अध्यात्माचे अत्युच्च शिखर अशी पद किंवा ब्रह्मपद प्राप्त करायचे वाटते, अगदी हृदयापासून प्रखर तळमळीने असे ज्यांना वाटते, त्यांनी या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहावे. या संदर्भात यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति याचा किंवा या उपनिषदीय तत्वाचा छांदोग्य उपनिषदात नारद सनत कुमार संवादांतर्गत करून देण्यात आलेला बोध सर्वांनी नीट समजून घेणे तथा तदनुसार नित्य आचरण करणे असणे अगत्याचे आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति असं छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि नारद आणि सनत कुमार यांच्या संवादामध्ये हे उपनिषदीय वचन किंवा तत्व आलेले आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. भूमा याचा अर्थ विराट. जे अतिविराट आहे, अतिविशाल आहे, त्यामध्ये सुख आहे, अल्पामध्ये सुख नाही. आता अतिविराट किंवा अतिविशाल म्हणजे स्वाभाविक ब्रह्म, म्हणून ब्रह्मप्राप्तीमध्ये सुख आहे. त्यापेक्षा कोणत्याही कमी प्रतीच्या ध्येयामध्ये किंवा इच्छेमध्ये सुख नाही. आता याचा विस्तार करताना पुढे आपण जाऊया. ऐहिक सुखाची इच्छा मनाला संकुचित करते, जिच्यासाठी माणूस अहर्निश धडपड करतो, परंतु अंती तो निराशच होतो. सरते शेवटी कोणत्याही ऐहिक सुखाच्या इच्छेचे मूळ स्वरूप तृष्णा हेच असते, जी कायमची कधीच शमत नाही. इच्छेतून इच्छा अधिकाधिक प्रज्वलित होते. क्षुधा तृष्णा कधीच कायमस्वरूपी शमत नाहीत. हेच असते सर्व ऐहिक ईषणांचे मूलरूप. सर्व मिळवता हवे म्हणता हा वाढतच जाते. खरे तर इच्छा आहे मनाला सतत चलित ठेवणारे, वरचेवर चालवणारे इंधनच आहे. इच्छारूपी इंधन आधीच मोहमाया रूपी असणाऱ्या मनरूपी अग्नीला वरचेवर प्रदीप्त करीत असते, मनाग्नी चेतवीत असते. सरते शेवटी हे मनच सतत चेतविलेले अतृप्त तृषित क्षुधित इच्छारूपी इंधन आणि सर्पणाने जे भडकविलेले असते, माणसाला चुकीच्या दिशेने त्याची ऊर्जा किंवा चैतन्य खर्च करायला लावून पूर्ण निराशेत जग सोडायला लावते. म्हणून हा पूर्णतेचा शाप ज्याला बाधू नये असे वाटते, त्याने असे काही ध्येय आपल्या ज्ञानदृष्टी पुढे ठेवले पाहिजे की ज्या कारणाने हृदयस्थ चैतन्याला नवोन्मेषशालिनी दिशेने जात चैतन्य वृद्धी करता येईल. आणि स्वाभाविकपणे त्यामुळे चैतन्य किंवा ऊर्जेचा ह्रास न होता दीर्घजीवी बनून अशा पदाची प्राप्ती
जिवंतपणीच म्हणजे प्राप्त जीवनातच होऊ शकेल, जेथे केवळ अखंड आनंदानुभूतीच आहे किंवा असते. आता या ऊर्जेबद्दल आपण लक्षात ठेवावं. आपल्या शरीरांतर्गत इंद्रियांना जन्मजात प्राप्त झालेली जी ऊर्जा आहे ती इंद्रियजन्य ऊर्जा म्हणजे ती कायनेटिक ऊर्जा आहे. आणि आपल्या अंतर्गत जी जाणीव शक्ती रूपी स्वतःलाच स्वतः जाणण्याची ऊर्जा आहे ती मात्र अक्षय ऊर्जा म्हणजे ती आत्म्याची ऊर्जा आहे. होतं काय, आपल्या जाणीव शक्तीकडे सुसंवेद्य शक्तीकडे आपण लक्ष न दिल्यामुळे केवळ आणि केवळ आपण बाहेर खाली इंद्रियांच्या नादी लागून स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या पंच ज्ञानेंद्रियांच्या पंचसुखासाठी आपण त्यांच्या नादी लागतो आणि स्वाभाविकपणे जे आपले मन असते ते या आपल्या नादी लागण्याला जणू काही इच्छेमध्ये अधिकच सरपण टाकावे किंवा इंधन टाकावे तसं मन हे आपल्या इच्छेने प्रदीप्त होणाऱ्या ईश्वराग्रस्त स्वभावाला अधिकाधिक जोड देते, साथ देते. मनाचा गुणधर्म असा आहे, माणूस जे जे करील त्याला मन साथ देतो. आता माणसाने आपल्या हृदयांतर्गत सुसंवेद्य आत्मशक्ती रूप म्हणून जी जाणीव शक्ती आहे, जी कायमस्वरूपी अमर्त्य आहे, ज्याला खऱ्या अर्थाने आत्मा म्हणतात, ते जर ओळखलं नाही आणि शरीर आणि इंद्रिय त्यांच्या मागणीकडे जाऊन स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अशी 5 तऱ्हेची इंद्रियांच्या सुखासाठी जर तो धडपडत राहिला तर त्या धडपडण्याला मन साथ देते आणि शेवटी हे मन या सर्व इंद्रियांची ऊर्जा नष्ट झाल्यानंतर इच्छा कायमस्वरूपी कधीच पूर्ण होत नाही हे लक्षात आल्यानंतर शेवटी हताश होऊन हा माणूस वृद्धावस्थेत जातो, जरा जर्जर होतो आणि आयुष्यभर इच्छा भोगून कधीच इच्छा पूर्ण न झाल्यामुळे अंती केवळ दुःखामध्ये त्याचा अंत होतो आणि तो ज्ञानाला वंचित झाल्यामुळे आत्मज्ञान त्याला प्राप्त न झाल्यामुळे वरचेवर त्याला या जन्ममृत्यूच्या चक्रात ईश्वराग्रस्त जीवनात येऊन निरर्थक हेलपाटे मारावे लागतात. त्या 2 तऱ्हेच्या ऊर्जा आहेत. जी इंद्रियजन्य ऊर्जा आहे ती कालांतराने नष्ट होते, परंतु ससंवेद्य जाणीव शक्ती म्हणून जे आपल्यामध्ये ऊर्जा आहे, जे चैतन्य आहे ते कधीच नष्ट होत नाही. इंद्रियजन्य शक्ती तिचा ऱ्हास झाला की इंद्रिय आणि अर्थात शरीर पडतं, परंतु जाणीव शक्ती ससंवेद्य शक्ती जी शरीराच्या आत असते ती आता शरीर बाह्य ब्रह्मचेतनेमध्ये जाते. म्हणून लक्षात घ्या, इच्छेच्या नादी जो लागला, ऐहिक इच्छेच्या मागे जो लागला, त्याची संपूर्ण इंद्रियजन्य शक्ती त्या संपूर्ण ईश्वराग्रस्ततेमध्ये संपते आणि या ऐहिक इच्छा कधीच कायम स्वरूपी शमित होत नाही. म्हणून याला तृष्णा म्हणतात. तृष्णा कधीच कायमस्वरूपी शमित होत नाही. क्षुधा कधीच कायमस्वरूपी शमित होत नाही. तृष्णेने तृष्णा वाढते, भुकेने भूक वाढते, कामनापूर्तीमुळे कामनाच वाढतात. हे लक्षात आलं तर असा माणूस ही इंद्रियजन्य शक्ती आहे तिचा वापर करून या ऐहिक ईश्वरांच्या मागे लागणारच नाही. ऑन द कॉन्ट्री, उलट पक्षी तो स्वतःच्या हृदयातील जाणीव शक्ती म्हणून जी ससंवेद्य आत्मशक्ती आपल्यामध्ये आहे तिचा शोध घ्यायला लागेल. आता असे जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञानाचा उदय होतो. अशा अर्थी जे सर्वत्र भरून आहे अशा सर्वव्याप्त भूमा म्हणजे ब्रह्मचेतनेचाच ध्यास प्रत्येकाने आपल्या हृदयस्थ चेतनेला, आता ही जी हृदयस्थ चेतना म्हटलेली आहे तिलाच प्राणशक्ती आणि ती ज्ञानशक्ती म्हणून पुढे जाऊन ससंवेद्य आत्मशक्ती म्हणून रूपांतरित होते. म्हणून हृदयस्थ चेतना म्हणजे अमर्त्य आत्मचेतना, ससंवेद्य आत्मशक्ती किंवा ससंवेद्य ज्याला आत्मरूप म्हणतो ते ससंवेद्य आत्मरूप, स्वतःला जाणवणारे आत्मरूप ज्या क्षमतेने जाणले जाते तिला ससंवेद्यता म्हणतात. आणि ससंवेद्यता म्हणजेच मूळची आत्मशक्ती आहे जी निश्चितच अमर्त्य आहे. म्हणून अशा अर्थी आपल्या आत्मचेतनेकडे लक्ष देऊन आपल्या हृदयस्थ जाणीव शक्तीकडे, ससंवेद्य आत्मशक्तीकडे लक्ष देऊन जो त्या चेतनेच्या स्वरूपाचा बोध घ्यायला जातो
त्याला पुढे हे कळते की आपली जाणीव शक्ती जी आहे ती विथ इन बॉडी आहे. विथ इन बॉडी, विथ म्हणजे बरोबर, इन म्हणजे आत, बॉडी म्हणजे शरीर. आपली जाणीव शक्ती, ससंवेद्य शक्ती ही विथ इन बॉडी आहे, शरीराच्या आत आहे. जेव्हा शरीर पडते तेव्हा ही जाणीव शक्ती, आत्मशक्ती मूलतः ती अमर्त्यच असल्यामुळे शरीर पडल्यानंतर विथ इन बॉडी, शरीराच्या आत असलेली ही जाणीव शक्ती विथ आउट बॉडी म्हणजे शरीर बाह्य जाते. म्हणून बाहेरची जी चेतना आहे ती बॉडीलेस चेतना आहे, त्याला परमात्मा म्हणतात. आणि विथ इन बॉडी जी आहे त्याला आत्मा म्हणतात. म्हणून आत्मा आणि परमात्मा तत्वता एकच आहे. याचा शोध आणि बोध जेव्हा माणूस आपल्यातील सुसंवेद्य शक्तीकडे लक्ष देऊन घेऊ पाहतो तेव्हा त्याचा हा जो अभ्यास असतो तोच त्याला सांगतो, बाबा रे, अणु म्हणून तू आहेस आणि आकाश म्हणून तूच आहेस. बाबा रे, जीव म्हणून तू आहेस आणि शिव म्हणून तूच आहेस. विथ इन बॉडी, शरीरा सहित आत आत्मा म्हणून तूच आहेस. विथ आउट बॉडी, परमात्मा म्हणून तूच आहेस. यालाच अष्टावक्र महामुनी म्हणतात, प्रतिबिंबदर्श योगाने दैसा दर्पण राहतो, तैसा देही आत्मा बाह्य परमेश जाणितो. ह्यातील आत्मा हा आपणाला आपलं स्वरूप दाखवणाऱ्या आरशासारखा आहे. म्हणून देहातील आपले रूप जाणून देणारा आरसा म्हणजे आपली सुसंवेद्य शक्ती, त्याला आत्मा म्हणतात. आणि तोच आत्मा बाहेर जो विराट निसर्गामध्ये दिसतो तो विराट असल्यामुळे त्याला परमात्मा म्हणतात. म्हणून परमात्मा हाच आत्मा आहे जो विथ इन बॉडी आहे आत्मा म्हणून, तोच विथ आउट बॉडी परमात्मा म्हणून आहे. जो अणु आहे तोच आकाश आहे, जो बिंदू आहे तोच सिंधू आहे, जो प्रकाश किरण आहे तोच सूर्य आहे. असे जेव्हा ज्ञानी माणसाला ध्यानामध्ये ज्ञान होते तेव्हा त्याच्या लक्षात येते की परमात्मा हा स्वयंभू आहे, तो जन्म मरणातीत आहे. आणि आत्मा सुद्धा स्वयंभू म्हणजे जन्म मरणातीत आहे. म्हणून मी देह नसून मी देहातील सुसंवेद्य शक्ती आहे असे जेव्हा तो जाणू लागतो तेव्हा ती देहाच्या आतील विथ इन बॉडी, विथ इन बॉडी, विथ म्हणजे बरोबर आत आणि बॉडी, बॉडीच्या आत असलेली विदिन बॉडी जी क्षमता आहे तीच आत्मक्षमता, ती विथ आउट बॉडी परमात्म क्षमता आहे. आणि आत्मा आणि परमात्मा वस्तुतः एकच आहे. अशा अर्थी आता हा माणूस स्वतःला जीव समजत नाही तर सर्ववेद्य आत्मशक्ती रूप शिव समजतो. म्हणून जीव आणि शिव, बिंदू आणि सिंधू, किरण आणि सूर्य, आत्मा आणि परमात्मा हे केवळ आणि केवळ आपणच आहोत. याचं जेव्हा माणसाला ज्ञान होतं तेव्हा माणसाचं लक्ष देह आणि देहबुद्धीवरून जातं, त्याचं लक्ष ऐक ईश्वरावरून जातं आणि तो या आपल्या अमर्त्य चैतन्याचं हे संपूर्ण विराट स्वरूप पाहण्याच्या छंदामध्ये निमग्न होतो. आणि अशा छंदात निमग्न असता असता ज्ञानी माणसाचं जीवन निसर्गत नियमानुसार जेव्हा त्याला इंद्रियांना आणि अर्थातच शरीराला जरावस्था येते किंवा ज्याला आपण म्हणतो वृद्धावस्था येते तेव्हा ते शरीर गळून पडतं. आणि शरीर गळून पडलं, फुलाच्या पाकळ्या गळून पडल्या आणि सुगंध असं म्हणतात विरघळून गेला, तसं शरीर पडलं आणि ससंवेद्य आत्मरूप जे आहे ते विदिन बॉडी जे आहे ते विद आउट बॉडी म्हणून परमात्म्यामध्ये मिसळून गेलं. असं ब्रह्म परमात्म्याचं ऐक्य, जीवाशिवाचं ऐक्य जागेपणीच याच जन्मात जो करू शकतो त्याला या पदाची, भूमा पदाची, ब्रह्मपदाची प्राप्ती होते. म्हणून म्हटलेलं आहे यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. जे सर्वश्रेष्ठ अति विशाल आहे तेच मिळवण्यात सर्वोच्च सुख आहे, कुठल्याही अल्प इच्छांमध्ये सुख नाही. हाच उपदेश वशिष्ठ महामुनी रामाला सांगत आहेत. बाबा रे, असे जे मिळवण्यासारखे आहे की जे मिळाल्यानंतर
मिळवण्यासारखं उर्वरित काही उरतच नाही, त्या पदाची प्राप्ती तू अथक प्रयत्नाने आणि अपार कष्ट सोसून करून घ्यावीस. त्यातच तुझ्या जीवनाचे श्रेयस साठवलेले आहे. तर असे हे जे रामाला श्रेयस्कर आहे ते तुम्हा आम्हाला सुद्धा हेच श्रेयस्कर आहे, हे आपण येथे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि एकदा काय लक्षात घेतलं की भूमा म्हणजे परब्रह्म हेच आपलं ध्येय असू शकतो, हे स्वाभाविकपणे आपल्या लक्षात येईल. अशा अर्थी विराट ब्रह्मचेतना म्हणजेच आपण असा ध्यानातील ज्ञानाचा आशय ज्याच्या बुद्धीमध्ये धृती रूपे म्हणजे धारणा म्हणून पक्का झाला, तो क्षुद्र ऐक इच्छेचा नाद सहजतेने साधून केवळ आत्मा परमात्मा सोहम म्हणजे तो मीच, हंसा मी तोच म्हणजे आत्मा म्हणून म्हणून माझ्या हृदयातील आत्मा तोच हृदय बाह्य परमात्मा, विदिन बॉडी जो आत्मा तोच विदाउट बॉडी परमात्मा. अशा अर्थी सहाहम ते जे बाहेर परमात्म रूप आहे तेच माझं रूप आहे, म्हणून सोहम तो मीच किंवा हंसा म्हणजे अहमसा, सोहम म्हणजे तो मीच आणि हंसा म्हणजे हंसा म्हणजे मी तोच, म्हणून आत्मा परमात्मा तो मी तोच, अशी त्याला अभेदाची प्राप्ती होते. आणि आत्मा परमात्मा सोहम असो ही अभेद प्राप्ती होणं म्हणजे अभेदनीय, अचिंद्य, अभिन्न किंवा अनन्य ब्रह्मपद प्राप्त होणे. आणि असे अत्युच्च ब्रह्मपद प्राप्तीसाठी जो आयुष्यभर प्रयत्नशील असतो, ध्यान चिंतनात निमग्न असतो, त्याला निश्चितच ते ब्रह्मपद प्राप्त होते. आणि यथावकाश निसर्ग नियमानुरूप देहत्याग साधून अशी पदी असा माणूस केवळ ब्रह्म म्हणून विराजमान होतो. नव्हे चालू जन्माती अशी साधना करणारा माणूस चालते बोलते ब्रह्म अशा अर्थी त्याच्याकडे आदराने सर्व समाज पाहतो. आता हीच गोष्ट आपल्याला शंकराचार्य आदि शंकराचार्य आहेत, श्रीमद आद्य शंकराचार्य आहेत, त्यांनी आपल्या प्रातस्मरण स्तोत्रामध्ये हीच गोष्ट आपणाला सांगितलेली आहे. ते स्तोत्र संस्कृत मध्ये असं आहे, प्रातस्मरामि हृदि संस्फुरदाच तत्त्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूत संगा. मराठी वाचकांच्या सोयीसाठी आत्मोपनिषद त्या नारायण पाटणकर लिखित ग्रंथात पान 280, 81, 82 वर अहम ब्रह्मास्मी या शीर्षकाखाली या संस्कृत श्लोकाचं मराठी रूपांतरण आणि सविस्तर अर्थ दिला आहे. ते मराठी रूपांतरण नीट आहे का? मी ते अखंड ब्रह्म नवे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई ऐसा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. येथे श्रीमद आद्य शंकराचार्य ध्यानामध्ये आलेला आपला साक्षात्कार मांडून दाखवत आहेत. ते म्हणतात, मी ते अखंड ब्रह्म, मी अखंड ब्रह्म आहे, मी ज्यात तुकडे नाहीत, असं अभिन्न अनन्य अखंड अविचल एकमेव अद्वितीय असं मी ब्रह्म आहे. नवे माया जनित प्रकृती आवरण म्हणजे आपला देह हा 36 तत्वांचा बनलेला आहे आणि 36 तत्वांचा मिळून बनलेला हा एखाद्या घोंगडीसारखा ठिगळ लावलेला कापडासारखा हा जो 36 तत्वांचा कल म्हणजे तुकड्या तुकड्याचा देह आहे. 36 तत्वांच्या गोधडीसारखा हा मायेच्या आवरणाने दिसणारा असा जो देह आहे, ते मायारूप प्रकृतीचे आवरण 36 तत्वांची गोधडी मी नव्हे, मी केवळ अखंड ब्रह्म आहे. हे म्हणताना शंकराचार्यांना स्पष्ट म्हणायचे आहे की 36 तत्वाचा देह पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, धृती, श्रुती, स्मृती
किंवा पंचमहाभूत झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो त्या महाभूतांचं सूक्ष्म जे रूप आहे ते असं मी काही नव्हे. 36 तत्वामध्ये मी पंचमहाभूत नाही, मी पंच ज्ञानेंद्रिय नाही, पंचकर्मेंद्रिय नाही, अंतःकरण चतुष्टय नाही, मन बुद्धी चित्त अहंकार नाही, यापैकी मी काहीच नाही. हे जे सर्व आहे ते 36 ज्याला आपण म्हणतो चिंध्या जोडलेलं आणि त्याने बनवलेलं एक भोंगडीसारखं त्वचारूपी मायावी आवरण आहे. तेव्हा हे भोंगडीसारखं असलेलं मायावी आवरण आणि त्याला जोडलेले 36 तुकडे म्हणजे मी नव्हे. त्याच्या आत जी शुद्ध जाणीव शक्ती आहे ती शुद्ध जाणीव शक्ती तो अखंड ब्रह्म ज्ञान म्हणजे मी आहे. आणि हे ज्ञान कसं आहे तर जागेपणीचं ज्ञान, स्वप्नातलं ज्ञान आणि अर्थात गाढ झोपेतलं ज्ञान आपण म्हणतो. जागेपणी जे आपणाला दिसतं त्याला आपण सत म्हणतो, स्वप्नामध्ये चैतन्याद्वारे दिसतं त्याला चित म्हणतो. आणि गाढ झोपेत आपल्याला काही जाणवलं नाही तरी गाढ झोपेतून बाहेर पडल्यानंतर आपल्याला जी आनंदाची, उत्साहाची, नवनवोन्मेषशालिनी ज्याला आपण म्हणतो शक्तीची जाणीव होते त्याला आपण आनंद म्हणतो. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुप्तावस्थेमध्ये सच्चित आनंद असं 3 तऱ्हेचं जरी आपल्याला ज्ञान मिळालं तरी हे अवस्थातील ज्ञान मुळात अवस्थातीत सच्चित आनंद हे जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतील ज्ञानाचं तिहेरी स्वरूप असलं तरी मुळात हा देहच खोटा आहे. त्यामुळे देहाच्या अवस्था खोट्या आहेत आणि देहाच्या अवस्था खोट्या असल्यामुळे सच्चित आनंद हे तिहेरी ज्ञान खोटं आहे. खऱ्या अर्थाने देह पडल्यानंतर सुद्धा म्हणजे एखाद्या माणसाची जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्था नष्ट झाल्या तरी सुद्धा त्याच्यानंतर जागृती आणि स्वप्न आणि सुषुप्तीतील ज्ञान देणारं मूळ जे ज्ञान आहे ते संवित म्हणजे एकत्वाने बाहेर मुक्त होतं, ज्याला तुरिया ज्ञान म्हणतात. म्हणजे सब गया फिर तू गया, म्हणजे माणूस गेला तरी सुद्धा त्याच्यातील तत् तू जो राहतो त्याला तुरिया म्हणतात. म्हणून माणूस गेला आणि त्याच्यातील तत् म्हणजे तत्व जे राहिलं त्याला आत्मा म्हणतात आणि तो आत्मा परमात्म्यात विलीन होतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात मी अखंड ब्रह्म आहे. हे प्रकृती रूपी मायावी इंद्रियांचं 36 तुकड्यांचं घोंगड म्हणजे मी नव्हे. जागृती, स्वप्न आणि निद्रा या 3ही अवस्थातील जे ज्ञान आपल्याला वेगवेगळं मिळतं त्या ज्ञाना पलीकडचं शरीर गेल्यानंतर सुद्धा उरणारं सब गया फिर तू रया, शरीर गेल्यानंतर सुद्धा तत्व म्हणून जे राहतं ते तुरीय चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य मी आहे. आणि याचा अनुभव शंकराचार्यांना सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुडी स्पष्ट अनुभूत जे होई. पहाटे अमृत वेळेला उठल्यानंतर स्पष्टपणे याचं दर्शन स्वतःच्या हृदय संपुटामध्ये, हृदयाच्या पेटीमध्ये सच्चित आनंद आत्म्याचं जे सच्चिदानंद असं तिहेरी रूप आहे ते रूप पाहणं हे परमहंस हे ज्यांचं ध्येय आहे. अशा शंकराचार्यांना आत्म्याचं सच्चिदानंद परमहंस रूप दिसलं इतकंच नव्हे तर हे तिहेरी रूप नसून खऱ्या अर्थाने आत्मा म्हणजे तुर्य चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य आहे. याचा अनुभव त्यांना हृदयस्थ संपुटामध्ये म्हणजे हृदयाच्या पेटीमध्ये आला. आणि अशा ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतनी नित्य निरंतर प्रसन्न मी राही. आणि अशा आत्मतत्व चैतन्य स्मरणाच्या चिंतनामध्ये कायमस्वरूपी शंकराचार्य राहिल्यामुळे देह असताना सुद्धा ते विदेही मुक्तीच भोगत होते. देह असताना सुद्धा ते चालते बोलते ब्रह्मच होते आणि देह गेल्यानंतर आत्मा परमात्मा एक होऊन ते केवळ आणि केवळ ते भूमा ब्रह्मपदाला प्राप्त झाले. म्हणून मी ते अखंड ब्रह्म भरे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत जे होई. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. तेव्हा सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषद मधील अहम ब्रह्मास्मी शीर्षकाखालील
89, 81, 82 या पानावर आलेलं मराठीकरण संस्कृत आणि त्याचा अर्थ आपण सविस्तर वाचा. आणि भूमा म्हणजे तुर्य चैतन्य किंवा भूमा म्हणजे अखंड ब्रह्मप्राप्ती हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. या दिशेने आपण अग्रेसर व्हा असं शुभचिंतन आजच्या प्रातःसमयी करतो. आणि भूमा अर्थात तुर्य चैतन्य किंवा ब्रह्मपद प्राप्ती एकदा प्राप्त झालं की उरलेल्या क्षुद्र गोष्टींना काही अर्थ नसतो. रामा तू असं मिळव की जे मिळवल्यानंतर काही मिळवायचं शिल्लक नाही, ते दुसरं तिसरं काही नसून भूमा किंवा तुर्य चैतन्य किंवा ते दुसरं तिसरं काही नसून अति विराट ब्रह्मभाव जो आपणच आहोत हे आपण जाणलं. हे सर्व आपण नीट जाणून घ्या असं म्हणतो. आणि आजच्या दिवसाचं हे निशिदिनी भूमा तुर्य चैतन्य हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.